राज्यातील मतदार याद्यांत 96 लाख बोगस मतदार याद्यातील घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको. राज ठाकरेंची गर्जना. सर्वपक्षीयांच्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांना पुढची भूमिका कळेल. राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्य निवडणूक आयोगाविरोधात आता सर्वपक्षीय नेते आंदोलनाचं हत्यार उपसण्याची शक्यता. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार. मतदार याद्या अद्ययावतच. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा. विरोधकांचे आरोप फेटाळले. दुबार नावे आणि वयांमधील फरकांची दुरुस्ती यापूर्वीच केली. कुणाच्या ठिकऱ्या उडतील ते लवकरच कळेल. घोडा मैदान दूर नाही. संजय राऊतांच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर. तर मुंबई ठाण्यात गद्दारांच्या ठिकऱ्या उडतील. राऊतांची पुन्हा टीका. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मोहोळ यांची ईडी चौकशी व्हावी. रवींद्र धंगेकरांची मागणी. जैनांच्या जमीन व्यवहारांशी माझा संबंध नाही. मुरलीधर मोहोळांची माहिती. तर माझा एकही प्रोजेक्ट गोखलेंसोबत झाला नाही. राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले. मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया. पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा. जैन मंदिर गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार केल्याचं समोर. कोणतीही चौकशी न करता 8 ऑक्टोबरला मंदिर गहाण ठेवून व्यवहार. नाशिकमध्ये पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपाला धक्का. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित. दिवाळीनंतर मुंबईमध्ये पार पडणार पक्षप्रवेश. प्रवेशानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार. कुणाला खुमखुमी आली असल्यास धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ. उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्रपक्षाला इशारा. बेरोजगार तरुण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी. परवानगी नसतानाही आंदोलन आक्रमक आंदोलन. निलेश घायवळ गँगकडून व्यावसायिक महिलेला जीवे मारण्याची धमकी. महिलेला धमकी देत 44 लाखांची खंडणी उकळली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंदूंकडून खरेदी करा. स्वदेशी वस्तू वापरा. हिंदुत्ववादी संघटनांचं कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवर नागरिकांना हातात फलक घेत आवाहन. दोन 2016 मधील प्रकरणात न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड दोषमुक्त. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील राडा प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना दिलासा. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले. अपघातात दोघांचा मृत्यू. 1 जण गंभीर. शिवाजी पार्कावर 10 वाजल्यानंतर फटाके फोडण्यावर कारवाई करा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनेकडून मागणी. हायकोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी. दिवाळीनिमित्त मुंबईकरांची खरेदीची लगबग. कंदील मार्केट ग्राहकांनी गजबजलं. सजावटीचे साहित्य, तोरण, हार घेण्यासाठी मोठी गर्दी. दिवाळीनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट. फुलांसह पंत्या, आकाशकंदील लावून आकर्षक सजावट. बाप्पांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. पुणेकरांचा प्रत्येक सण बाप्पांचे दर्शन घेऊनच साजरा. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लागल्या रांगा. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी.
पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी.